फ्रेंड्स, मी रुपाली नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते। मागच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सोप्या भाषेत बजेट कसं बिघडतं हे पाहिलं। या व्हिडिओमध्ये फायनान्शियल प्लॅनिंग कशी करायची ते बघू। तुम्हाला माहिती आहे का, फायनान्शियल प्लॅनिंग करताना एक थंब रूल लागतो। तो कोणता? जरूर बघा हा व्हिडिओ, त्याला लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। फायनान्शियल प्लॅनिंग करताना जो थंब रूल आहे तो आहे 50-30-20 हा थंब रूल। कसं? तर मी तुम्हाला एक उदाहरण देते। हे आहेत मिस्टर ए आणि त्यांची इन्कम आहे 100 रुपये म्हणजेच 100 रुपीज आणि त्यांना फायनान्शियल जर्नी सुरू करायची आहे आणि ते विचारात पडले की आता मी माझी फायनान्शियल प्लॅनिंग कशी करू। तर हा जो थंब रूल आहे 50% म्हणजे त्यांच्या इन्कममधली 50% सॅलरी ते त्यांच्या बेसिक नीड्सवर खर्च करू शकतात। आणि बेसिक नीड्स कोणत्या हे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले। आणि आपल्या थंब रूलमध्ये दुसरी जी आहे रिमेनिंग अमाऊंट ती आहे 30% म्हणजेच 30 रुपये ते आपल्या लाईफस्टाईलवर खर्च करू शकतात। लाईफस्टाईल म्हणजे ज्या आवश्यक गोष्टीमध्ये येत नाहीत। तर अशा प्रकारे 30% अमाऊंट ते लाईफस्टाईलवर खर्च करू शकतात। आणि आता उरलेली जी अमाऊंट आहे ती 20% म्हणजेच 20 रुपये यापासून ते आपली फायनान्शियल जर्नी सुरू करू शकतात। तर अशा प्रकारे फायनान्शियल जर्नी सुरू केल्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवावी लागते, ते म्हणजे इमर्जन्सी फंड। आणि आता हा इमर्जन्सी फंड काय असतो हे आपण बघू। इमर्जन्सी फंड म्हणजे असा फंड जो आपल्या अडचणीच्या वेळेस कामाला येईल आणि ती अडचण कुठल्याही प्रकारची असू शकते, लाईक मेडिकल इमर्जन्सी, जॉब लॉस, मॅटर्निटी लीव्ह। अशा प्रकारे कुठल्याही अडचणीच्या वेळेस जेव्हा आपल्याला फंडची गरज पडते तेव्हा त्याला आपण इमर्जन्सी फंड म्हणतो। तर हा इमर्जन्सी फंड नेमका किती आपल्याला ठेवावा लागतो? तर आपला जो महिन्याचा खर्च आहे त्याच्या साधारणपणे 6 ते 12 महिन्याचा खर्च आपल्याला इमर्जन्सी फंड म्हणून ठेवावा लागतो। तो तुम्ही तुमच्या खर्चाप्रमाणे बाजूला काढून ठेवू शकता आणि आपल्या इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करू शकता। शक्यतो हा जो इमर्जन्सी फंड आहे तो लिक्विड किंवा बफर फॉर्ममध्ये असावा। लिक्विड किंवा बफर फॉर्म म्हणजे जेव्हा तो तुम्हाला कधीही इझिली काढता येईल अशा प्रकारे तो ठेवता आला पाहिजे। आणि आपण तो कुठे ठेवू शकतो? तो आपण तुमच्या बँक अकाउंटमध्ये, फिक्स डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट किंवा म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा हा फंड ठेवू शकता, जेणेकरून तो तुम्हाला इझिली काढता येईल। म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा काही अशा स्कीम आहेत जेथे तुम्हाला हा फंड ठेवता येतो आणि जेव्हा तुम्हाला गरज पडेल तेव्हा तो तुम्हाला काढताही येतो। आणि अशा प्रकारे निर्धास्तपणे तुम्ही तुमच्या फायनान्शियल जर्नीला सुरुवात करू शकता। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? जरूर त्याला शेअर, लाईक, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघत राहा माझं यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।